श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीचं लग्न घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसं करावं याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत प्रत्येक केंद्रात तुळशी विवाह करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य महत्त्व आहे. आपल्याला भाग्य मिळालं आहे की आपण तुळशी विवाह आपल्या दारासमोर करू शकतो. यावर्षी तुळशी विवाह 13 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 म्हणजे ह्या 3 दिवसात केलं जातं. म्हणजे या 3 दिवसात 13, 14, 15 या 3 दिवसात तुम्हाला तुळशीचा विवाह लावायचा आहे. तर तुळशीचं लग्न प्रदोषकाळी संध्याकाळी लावायचं असतं. तुम्ही दारात, अंगणात किंवा घरात फ्लॅट सिस्टम असेल तर तुम्ही गॅलरीत लावू शकता किंवा घरात सुद्धा लावतात. आणि प्रत्येक केंद्रात सुद्धा तुळशी विवाह साजरी केला जातो. तुळशी विवाह विष्णुदेवांचा अवतार बालकृष्णासोबत केलं जातं. आता कुठलंही घर नसेल ज्या घरात तुळस नाही, असं एकही घर नसेल ज्या घरात तुळस नाही, तर ज्यांच्या घरी मुलाचं किंवा मुलीचं लग्नात अडचणी येतात, लग्न होत नाही, तर त्या अशा मुला किंवा मुलीला तुळशी विवाहामध्ये उपस्थित करा. म्हणतात की तुळशीच्या जेव्हा अक्षदा त्या मुलावरती किंवा मुलीवरती पडतात तर त्याच वर्षी त्याचंसुद्धा लग्न होतो असं म्हणतात. त्या तुळशीच्या ज्या अक्षदा आहेत त्याच्या डोक्यावर पडले की त्याच्यासुद्धा ह्याच वर्षी खरोखरच्या अक्षदा पडतात असं म्हटलं गेलं आहे. तुळशी विवाह तुम्ही गुरुजींना बोलून सुद्धा करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी करता. तर साधी सोपी पद्धत मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. चातुर्मास सप्तमी हे 13, 14, 15 म्हणजे ह्या 3 दिवसात तुम्हाला तुळशीचं लग्न लावायचं आहे. तुम्ही 13ला लावा, 14ला लावा किंवा 15ला, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही लावू शकता. आता हे संध्याकाळी प्रदोषकाळी तुम्हाला तुळशीचं लग्न लावायचं असतं. आता मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला मानसिक धर्म विठाल सुतक असेल तर तुम्हाला तुळशी लग्न करता येणार नाही. मांडणी कशी करायची? तुळस घ्यायची, एका डब्यावरती तुम्ही ठेवू शकता. म्हणजे त्यांना छान आपण साडी नेसवता येते. तुमच्या घरात जे काही ज्वेलरी असतात ते ज्वेलरी तुम्ही अर्पण करू शकता श्री मातेला. आणि छान साडीसुद्धा नेसवून मस्त नवरीसारखी तुम्ही तयार करा. तर पहिला एक पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला तुळशीला ठेवायचं आहे. त्याच्यावरती तुम्ही एक डब्बा ठेवू शकता. म्हणजे कसं, जर तुम्हाला साडी वगैरे नेसून व्यवस्थित त्यांना सजवायचं असेल तर तुम्ही छान त्यांना सजवू शकता. त्यांना मंगळसूत्र अर्पण करायचं आहे. जे पण सौभाग्याचं अलंकार आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. नथ कानातले घालू शकता. बांगड्या ठेवायच्या आहेत. बांगड्या तुम्ही साईडला पण ठेवू शकतात त्या फांदींना. अशा प्रकारे तुम्हाला छान तुळशी मातेला सजवायचं आहे. 4 उसाचे जे खांबे आहेत ते ठेवायचे आहेत. चारी बाजूला तुम्हाला ठेवायचे आहेत. जसं त्याचं मांडव टाकतो आपण तसं लावायचं आहे. जसं मांडवात नवरीचा किंवा नवऱ्याचा मामा लागतो तसंच चारी बाजूला आपल्याला उसाचं खांबे ठेवायचे आहेत. म्हटलं जातं की तुळशी मातेचं मामा आहे. आता एका पाटावरती तुम्ही तुळशीला छान वस्त्र परिधान केलं, मंगळसूत्र वगैरे परिधान केल्यानंतर जी काही ज्वेलरी आहे ती परिधान करायची. त्यानंतर आपल्याला तुळशी विवाह हे बालकृष्णासोबत लावायचं असतं. तर आपल्याला त्याच्याच बाजूला मांडणी करायची आहे. आता मांडणी करायच्या सर्वात पहिला तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. आता कलश स्थापना कशी करायची आहे? तुम्हाला कळस घ्यायचं आहे स्वच्छ. तुम्ही तांब्याचा घेऊ शकता, स्टीलचा घेऊ शकता, कुठलंही तुम्हाला व्यवस्थित कळस घ्यायचं आहे. त्यात पाणी भरून घ्यायचं आहे आणि मधोमध तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकला 4 टिंबे आणि 5 बोटं हळदी कुंकवाची तुम्हाला ओढायची आहेत. त्यानंतर कळसामध्ये हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे. 1 फूल, दुर्वा, 1 रुपया आणि सुपारी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आंब्याची किंवा विड्याची पानं तुम्हाला लावायची आहेत, 5 पाने. त्याच्यावरती तुम्हाला श्रीफळ, नारळ ठेवायचं आहे आणि श्रीफळला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे. अशा प्रकारे तुम्हाला कळस स्थापना करायची आहे. आणि सर्वात पहिला कुठलीही सेवा करायच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे.
ठीक आहे. त्यानंतर तुम्ही तुळशी मातेला अलंकार करा आणि कलश स्थापना करा. तर जास्त काही सामान लागत नाही या मांडणीसाठी. काही असलं तरी आपली श्रद्धा खूप महत्त्वाची असते. ठीक आहे. तर आता कलश स्थापन करून घेतलं. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर पहिला गणपती बाप्पाची मूर्ती असेल छोटीशी ती तुम्ही स्थापना करू शकता, किंवा नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. पहिला तुम्हाला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना. पंचामृतनी करू शकता. पंचामृतनी जर करत असाल तर पहिला 5 वेळा पाण्याने आणि नंतर 5 वेळा पंचामृतनी, परत 5 वेळा पाण्याने असं करायचं आहे. जर तुम्ही पाण्यानेच करत असाल तर 11 वेळा किंवा 21 वेळा ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्य 1 वेळा पठण करू शकता. गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कापड्याने त्यांना पुसून घ्यायचं आहे. त्यांना तुमच्याकडे विड्याचे पान असेल तर त्याच्यावरती थोडेसे अक्षता टाकून तुम्हाला त्यांना त्यांची स्थापना करायची आहे. नसेल विड्याची पानं तुम्हाला भेटली तर तुम्ही डायरेक्ट अक्षता खालती ठेवू शकता. तांदळाची रास ठेवून त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. अक्षतावरती तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांना स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाला अष्टगंध कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर जानवं असेल तर जानवं अर्पण करा. कापसाचे वस्त्र अर्पण करा आणि लाल फूल अर्पण करा. त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायची आहे. अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आणि तुळशीच्या समोर आपल्याला रांगोळी काढणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता तुळशीच्या समोर किंवा जिथे मांडणी आपण केली, कलश स्थापना केली, गणपती बाप्पाची स्थापना केली, त्यानंतर आपल्याला स्वास्तिक काढून बालकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. बालकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही पुरुष सुक्तम श्री सुक्तमचा पाठ करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. शिवाय विष्णू गायत्री मंत्राचा सुद्धा तुम्ही पाठ करून अभिषेक करू शकता. 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पंचामृतनी करत असाल तरी पहिला पाण्याने करायचं, मग पंचामृतनी आणि परत पाण्याने, किंवा फक्त पाण्याने करायचं असेल तर तुम्ही पाण्याने करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला बालकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचे आहे. त्यानंतर बालकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांना वस्त्र परिधान करायचं त्यांनासुद्धा. आणि त्यांना जे तुम्ही तांदळाचं स्वास्तिक काढाल त्याच्यावरती तुम्हाला त्यांची स्थापना करायची आहे. त्यानंतर दोघांची षोडोपचार किंवा पंचोपचार पूजा करायची आहे. तुळशी मातेला अभिषेक कसं करायचं आहे, तुम्हाला एका वाटीत पाणी घ्यायचे आणि तुम्हाला एक फूल घ्यायचं, ते घ्यायचं पाण्यात बुडवायचं आणि ते शिंपडायचं. तसं करत तुम्ही तुळशी मातेला सुद्धा अभिषेक करायचा आहे. आणि तुळशी मातेला अभिषेक करताना 1 वेळा श्री सुक्तम आणि 1 वेळा पुरुष सुक्तमचा पाठ करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नवरीला छान सजवले, नवरी नटले. त्यानंतर आपल्याला नवरदेवाला सुद्धा छान, बालकृष्णाला आपल्याला वस्त्र असतील त्यांना वस्त्र परिधान करायचं आहे, त्यांना सुद्धा छान सजवायचं आहे. त्यांना तुळशी मातेला सुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवायचं आहे. बालकृष्णांना सुद्धा आपल्याला अष्टगंध फूल अर्पण करायचं आहे आणि त्यांना सुद्धा धूपदीप अर्पण करायचं. अशा प्रकारे आपली तुळशी मातेची आणि बालकृष्णांची पूजा झाली. आता तुळशी विवाह सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला प्रार्थना करायची आहे तुळशी मातेला, बालकृष्णांना आणि गणपती बाप्पांना की मी माझ्या घरात तुळशी विवाह साजरी करायची आहे, त्याचं तुमची सूक्ष्म रूपात तुम्ही उपस्थित असावे अशी सगळ्या देवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ओटीमध्ये जेव्हा आपण तुळशी मातेची ओटी ठेवतो, मातेसाठी ओटी ठेवायची. ओटीमध्ये तुम्ही शृंगारचं सर्व सामान ठेवू शकता. लिपस्टिक, टिकली, काजळ, परत सिंदूर वगैरे तुम्ही ठेवून, जोडव्या वगैरे ठेवून तुम्ही मणिमंगलसूत्रसुद्धा त्याच्यात ठेवू शकता. असे अलंकारचं सर्व सामान ठेवून तुम्हाला ओटी भरायची आहे मातेची. त्यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी तुम्ही 5 प्रकारचे फळं अर्पण करू शकता. आणि चिंचेचं खूप महत्त्व आहे. चिंचसुद्धा तुम्हाला नैवेद्यामध्ये दाखवायचं आहे. घरात उपस्थित सर्वांच्या हातात अक्षता देऊन
त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टकम म्हणायचे आणि अक्षदा जे आपण देणार आहोत, अक्षदा त्या पांढऱ्या नसाव्या, त्याला हळद कुंकू असं रंगबिरंगी करायचं। मंगलाष्टकम केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिला गणपती बाप्पाची आरती करायची आहे, त्यानंतर बालकृष्णाची आरती करायची आणि जर तुम्हाला तुळशी मातेची आरती येत असेल तर तुम्ही तुळशी मातेची आरतीसुद्धा करू शकता। काही करताना आपल्या मनात श्रद्धा आणि भाव असणं खूप महत्त्वाचं आहे। आता मी तुम्हाला छान तुळशी विवाहाची कथा ऐकवते। जलंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता। त्याने अनेकांना जिंकले आणि वैभव प्राप्त केलं। त्याची पत्नी वृंदा ही एक महान पतिव्रता स्त्री होती। तिच्या पतिव्रतेचा जोरावरच तो अजिंक्य झाला होता। जालंधराचा युद्धात प्रभाव करावा यासाठी भगवान श्री विष्णूंनी एक कपट कारस्थान रचले। विष्णूने जालंधराचे रूप धारण केले व त्याच्या रूपात तो वृंदाजवळ राहू लागले। वृंदेचे पतिव्रत्य भंग झाले, त्यामुळे जालंधर लढाईच्या मैदानावर मारला गेला। हे सर्व वृंदेच्या लक्षात आले। तिने विष्णूंना श्राप दिला आणि स्वतः सती गेली। तिने अग्निकाष्टे भक्षण केलं। तिच्या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, ती तुळस। त्यामुळेच विष्णूला तुळस ही प्रिय आहे असे म्हणतात। द्वापर युगात एक घटना, श्रीकृष्ण अवतार झाला आणि त्यावेळी वृंदेने रुक्मिणी होऊन श्रीकृष्णांशी कार्तिक शुद्ध द्वादशीला लग्न केलं। त्यावेळेपासून तुळशी विवाह समारंभ प्रचारात आला असे मानतात। घरातील लग्न समारंभ साजरा करावा याच उत्साहाने घरोघरी तुळशी विवाह समारंभ करणारे आहेत। उपयुक्तता व सौंदर्य या दृष्टीने तुळशीला महत्त्वाचे स्थान देऊन तिच्या लागवड करावी। तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे। तिच्या निमित्ताने आपण पतिव्रत धर्माचे स्मरण करतो। ही पतिव्रतेची पूजा। तुळस ही थंडी, ताप, खोकला यावर गुणकारी औषध मानले जाते। उष्णतेचा विकासासाठी तुळशीच्या बियांचा उपयोग होतो। भाजणे, जळणे, पोळणे किंवा अंधील माशी चावल्यावर तुळशीची माती लावतात, त्यामुळे थंडावा निर्माण होतो। आपल्याला जीवनास उपयुक्त असा प्राणवायू अन्य असे आवश्यक घटना तुळशीद्वारे आपणास मिळतात। अशी ही औषधी आणि बहुगुणी वनस्पती आपल्या घरात ठेवण्यात पूर्वजांची दूरदृष्टी दिसून येते। लग्नात तुळस ही वधू आणि बालकृष्ण हा वर आणि ऊस हा मामा असे मानले जाते। अशा पद्धतीने तुळशी विवाह उत्साहाने साजरा करतात। तर तुम्हाला आजची माहिती आणि कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।